हा ट्रकवाला एवढा स्पीडला चाललाय ना, हा काहीतरी लोचा करणार आहे. हा गेला ट्रक इथे. खतरनाक ऍक्सिडेंट झाला. याचे टायर बघा कुठं आलाय. तर गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. मी खूप मजेत आहे आणि राईडवर आहे. राईड कुठली तर तुम्हाला माहितीच आहे. आपण आधी कृष्णेश्वरला गेलो, मग तिकडनं तुम्ही कृष्णेश्वरचा व्लॉग बघितला. त्याच्यानंतर आपण एल्लोराला जाणार होतो, पण एल्लोरा बंद होतं म्हणून नाही जायला भेटलं. आता आपण मग आलो आपण सिन्नरला, गोंडेश्वर टेम्पलला. तो तुम्ही ब्लॉग बघितला असेल. आणि आता फायनली आपण घरी जायची जर्नी चालू करतोय. सगळ्यात सॅड पार्ट हा असतो घरी जातानाचा. बाकी तर जोपर्यंत रोडवर आहोत, बाईकवर आहोत, राईड करतोय तोपर्यंत सगळं ठीक असतं. ही प्रत्येक रायडरची कहाणी आहे. जेव्हा आपण घरी जात असतो ना, तेव्हा थोडंसं असं ठीक आहे, पण घरी पण जायला पाहिजे. बाहेरच कंटिन्यू नाही राहू शकत. मॅप लावला आहे. मॅप तुम्हाला दिसत नसेल असता. 189 किलोमीटर्स घराचा मॅप लावला आहे. आणि वाजलेत किती तर 2:21 दुपारचे. गाडीची रेंज राहिले फक्त 110 किलोमीटर्स. आणि आत्तापर्यंत आपण राईडवर टोटल किलोमीटर्स 492 किलोमीटर्स आपण राईड केलेली आहे. आणि 27चा ॲव्हरेज आहे गाडीला. आणि 61 आपली ॲव्हरेज स्पीड आहे. आता सिन्नरमध्ये आहोत. सिन्नरमधनं निघूया. सिन्नरमधनं घरी जायची जर्नी चालू करतो आपण. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल. चला, हा बघा ना गेट बघा. अरे जाताना येताना असं इथनं नाही आलो आपण. म्हणजे मंदिरात जाताना इकडनं नव्हतं गेलो, दुसरीकडनं गेलो बाहेरनंच. पण गेट बघा किती जुना आहे. खूप जुना आहे यार. आणि तो पण दगडाचाच आहे. मंदिर पूर्ण दगडाचं आहे यार. त्याच्यावरती जे काय काम झालेलं आहे सगळं काम दगडाचं आहे भाई. सगळं काम खूप छान, खूप सुंदर होतं मंदिर. म्हणजे लगेच अल्टरनेट एल्लोरा पण आपल्याला ते लेणी बघायच्या होत्या. त्या पण डोंगरांनी हे केलेल्या असतात, दगडाच्याच असतात. दगड कोरकाम असतं सगळं. आणि लगेचच डोक्यात आलं गोंडेश्वर टेम्पलचं. गोंडेश्वर टेम्पल पण सेम दगडाचंच आहे. पूर्ण दगडाचंच कोरकाम आहे सगळं. दगडावरती कोरकाम आहे सगळं. खूप मस्त. आता ते जुनं झालं आहे तर ते थोडंसं तसं झालं आहे. पण तीच तर खासियत आहे त्या मंदिरची. मंदिर खूप जुनं आहे, खूप जुनं. तर जेवायला थांबलो होतो. हे काहीतरी हॉटेलचं नाव आहे सायबा, हॉटेल सायबा. चांगलं होतं जेवण. जेवण झालं आहे. टाईम बाकी झालेत 4 वाजायला आलेत. आणि आत्ता अजून 183 किलोमीटर्स 4.5 तास लागणार आहेत. गाडीत फ्यूल पण घ्यायचं आहे. गाडीत फ्यूल घ्यायला पण थांबायचं आहे. गरमी झाली तिथे. थोडं सिद्धर्थने मोबाईल होल्डर घेतला नवीन, त्याची फिटिंग करत होता तो. आणि मी सगळं गेटअप होतो. गरमी झाली थोडी. आता सुस्ती आली आहे जेवल्यानंतर. जेवलो यार, चांगलं जेवलो. कारण की कालपासून आम्ही जेवलोच नव्हतो. नाश्ता आणि ते चिप्स वगैरे ह्याच्यावरतीच होतो. तर जेवलो चांगलं मस्त हेवी जेवलो. राईस वगैरे नाही खाल्ला. रोटी आणि बटर चिकन खाल्लं. मस्त होतं. टेस्ट चांगली होती. रेकमेंडेड आहे प्लेस. बिल पण एवढं काही जास्ती नाही झालं. मी 4 रोट्या खाल्ल्या. आणि त्या दोघांनी आहे गे 2, 4, 5 रोट्या खाल्ल्या त्यांनी दोघांनी. बटर रोटी. ज्योती एवढं खात नाही. सिद्धार्थने 3 रोट्या खाल्ल्या. मस्त पोटोबा फुल. आता गाडीचा पण पोटोबा फुल करूया आणि रिटर्न टू होम आपली जर्नी कंटिन्यू करूया. काय शेती एक नंबर. आता गुटीवाला रोड आहे जो शिर्डीला कनेक्ट करतो ना. गुटी आता आपल्याला 48 किलोमीटर जायचं आहे हायवेला बाहेर पडायला. ह्याच रस्त्यावरती 48 किलोमीटर्स पूर्ण ह्याच रस्त्यावरती असणार आहे आपण.
तर फायनली वन वे संपतोय आणि आता प्रॉपर हायवे चालू होतील. निदान आता आपण पडघापर्यंत ते एक चांगल्या स्पीडला जाऊ शकतो. म्हणजे आता पण आपण व्यवस्थितच स्पीडला होतो 70-80, बस सिंगल वे आहे ना, तर जास्त आपण पुश नाही करू शकत कारण की इथं कोण पण कसं पण येतंय. सो काल रे पेट्रोल भरत होतो. सिद्धार्थ येऊन इथं थांबला होता. त्याला सांगितलं होतं मी पेट्रोल भरायच्या गाडी रिझर्वला आले. मला जसं जो पहिला पेट्रोल पंप दिसला ना तिथं थांबलो आणि पहिला फ्यूल अप करून घेतलं. आत्ता आपला हा NH 160 नाशिक मुंबई हायवे बाय. एक पडगापर्यंत आहे हायवे एकदम टकाटक, काय प्रॉब्लेम नाही. ट्रॅफिक पुढे जाऊन वाढेल, आता नाही भेटणार एवढी, पण पुढे खूप भेटेल. आणि शेवटचे 134 किलोमीटर, 134 किलोमीटर. 134 किलोमीटर क्या ही चीज आहे. गाडी चालली आहे 548-39 किलोमीटर. टोटल राईड आतापर्यंत आपली 549 किलोमीटरची झालेली आहे. म्हणजे हे अराउंड 682 सॉरी थोडी अशी येते यार. ब्लूटूथ बंद झालं यार. ब्लूटूथची बॅटरी लो झाली. मी त्याची चार्जिंग केबल नाही घेऊन आलो. सगळी वाट लागली. आता आम्ही जिथं लंच केलं ना तिथं होतं, पण माझ्या लक्षातच नाही. ठीक आहे, तर बघू पुढे कुठे थांबू ना नाश्ता करायला. नाश्ता इन द सेन्स चाय वगैरे प्यायला. तिथं बघू, चार्जर शोधू. आता पूर्ण या कसारा घाटाचा उतरण आहे. हा ट्रकवाला एवढा स्पीडला चाललाय ना, हा काहीतरी लोचा करणार आहे असं मला वाटतंय. ह्याच्या पाठीत राहिलेलं बरं आहे. हा खूप स्पीडला चालला आणि खूप रॅश ड्रायव्हिंग करतोय. ते बघा खूप रॅश ड्रायव्हिंग करतोय. खूप मगाशी तर पूर्ण बाहेर गेला होता. त्याला कुठली एवढी घाई आली ती समजत नाहीये. आणि मेन म्हणजे काय थिंकिंगनी गाडी हा एवढी पळवतोय ते पण काही समजत नाहीये. बघा ना, मी 60-90ला आहे, सॉरी 60-70ला आहे. ब्रेक मारतोय तो नो डाऊट, पण खूप रिस्कीवाली गाडी चालवतोय. आला लेफ्टला लगेच. काय माहिती काय झोपेच आहे की नशा करून गाडी चालवतोय काही समजत नाहीये. बिकॉज एवढा स्पीड नाही पाहिजे. हा चान्स दिलाय, निघून जातो पुढे. आणि याला दिसलं पण नाही पाहिजे एवढं पुढे जातो. आता हा डेंजर चालवतोय. बघितलं ॲक्सिडेंटचं मी बोलतच होतो आणि ॲक्सिडेंट झालाय भाई. तो ट्रकवाला आहे ना, तो ट्रकवाला आलाय फाटी थांबला. बाबा मला वाटलं आज नेते का काय जातोय कुठे. इथे पण पुढे ॲक्सिडेंटच झालाय, त्यामुळे छोटीशी ट्रॅफिक आहे, जास्ती मोठी नाही. थोडी ट्रॅफिक आहे. हे बघा तो ट्रक गेलाय. तो गेलाय समोर ट्रक, त्याला काढतोय. सोडली ट्रॅफिक. हा गेला ट्रक इथे. खतरनाक ऍक्सिडेंट झाला. याचे टायर बघा कुठं आलाय.
डेंजर डेंजर वाटतच होतं काहीतरी आहे, काहीतरी होणार आहे ते, पण त्या ट्रकला घेऊन वाटलं होतं. पण नाही भाई, पुढे येऊन बघितलं तर आहेच काहीतरी लफडा. आत्ता झालेला, फ्रेशली झालेला नाही वाटत आहे, टाईम झाला आय गेस. हे फक्त काढतायत त्याला आता. आय होप जे कोण आतमध्ये असतील ते सेफ असतील, कोणाला काही झालं नसेल. असला एक नंबर रोड आहे, वाटतोय बघा ना, काय एक नंबर वाटतोय, पूर्ण स्ट्रेट. हो 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 भाई. तर सनसेट झालेला आहे, सूर्यदेव गेलेले आहेत. डिस्टन्स राहिला आहे 62 किलोमीटर्स. आणि यार चहा प्यायला थांबलो होतो, कारण की खूप जेवून निघलो तेव्हापासून डायरेक्ट आम्ही 120-115 किलोमीटरची गाडी चालवली. म्हणून हॉल्ट गरजेचा होता. आणि यार ब्लूटूथ पण स्विच ऑफ झाला, तर मग झोप यायला लागली होती थोडी थोडी. तर मग हॉल्ट घेतला आणि आता परत बॅक टू रोड. आता फक्त घराचं राहिलं 62 किलोमीटर्स, पोचू आरामात. 8:39चा टाईम दाखवत आहे, बट पोचू आराम. आता हळूहळूच जाऊ, कारण की अंधार होतोय. तर आता हायवे आपण सोडला आहे, कारण की हायवेवरनं खूप टाईम लागेल असं दाखवत आहे. आणि आम्ही आता आलो आहे इकडून, आपलं कळ्यांच्या आतमधनं जाणार. इकडनं मी गेलेलो आहे अगोदर, पण तेव्हा कारने गेलो आहे. बाहेरनं काय माहिती आहे का, अनएक्सपेक्टेड ट्रॅफिक आहे. ही कधी पण वाढते, कधी पण कमी होते. सो इकडनं कमी टाईम दाखवतं आणि किलोमीटर्स पण कमी, 5 किलोमीटर कमी आहे इकडनं डिस्टन्स. म्हणून मग आम्ही इकडनंच जाऊया म्हटलं. आता शक्यतो मी तळोजाला जाऊ शकतो. तळोजाला माझं थोडं काम निघतं आहे, तर मी जाऊ शकतो तळोजाला. बघूया कसं काय होतं, मी तुम्हाला सांगेलच. पण आता आम्ही हायवे सोडलं आहे, आता आतल्या रोडने आलो आहे, कारण की ते ट्रॅफिक खूप हेडेक होऊन जाईल.